सध्या भारतात मुख्यतः शहरी भागात महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग वाढत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात असली तरी त्याबाबत महिलांमध्ये येणारी जागरूकता ही देखील समाधानाची बाब आहे, असं मत शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे कॅन्सर रोग तज्ज्ञ डॉक्टर मुकुल घरोटे यांनी व्यक्त केलं। यावेळी घरोटे यांनी सांगितलं की या आजाराची लक्षणे अशी आहेत की स्तनात गाठ निर्माण होणे, स्तनाग्रातून पाणी येणे, त्वचा जाड होणे, काखेत गाठी असणे ही मुख्य लक्षणे दिसल्यास तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य त्या तपासण्या करून घेतल्या पाहिजेत। त्यात तपासण्यानंतर रिपोर्टच्या आधारावर सुईने तपासणी करून त्यास चालना देणारे घटक शोधले जातात। त्या ठिकाणी 3 घटकाची तपासणी केली जाते। त्या रिपोर्टनुसार पहिले केमोथेरपी किंवा सर्जरी करण्याचा निर्णय घेतला जात असतो। महिलांनी घाबरून न जाता त्यासाठी वेळेत उपचार घेणे हे फार गरजेचे असते। यामागे जी कारणे आहेत त्यात उशिरा होणारी गर्भधारणा, लवकरच मासिक पाळी येणे, उशिरा मासिक पाळी जाणे, वाढलेली चरबी, वाढते वजन, डायबिटीस अशी यासाठी कारणे असल्याचं मत डॉक्टर मुकुल घरोटे यांनी बोलताना सांगितलं। त्यासाठी आपण सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून जनजागृती करत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।